एसटी महामंडळ भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। एसटी महामंडळामध्ये 17,540 जागांसाठी ही भरती निघाली आणि या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते, 12वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुला-मुलींना फॉर्म भरता येणार आहे एसटी महामंडळ भरतीमध्ये। आणि ही भरती जे विद्यार्थी मित्रांनो आलेली आहे आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर एसटी महामंडळ भरतीमध्ये पेपर आहे की नाही आहे, कारण की बरेचसे न्यूज चॅनलवर तुम्ही ही बातमी पाहिली असेल किंवा पेपरमध्ये सुद्धा काही ही बातमी तुम्ही वाचली असेल की एसटी महामंडळामध्ये 17,450 जागांसाठी भरती निघून राहिली आणि डायरेक्ट असं यामध्ये सिलेक्शन होऊन राहिलं। असं जे तुम्ही जे विद्यार्थी मित्रांनो यूट्यूबवर सुद्धा काही व्हिडिओ पाहिले असेल किंवा इतर न्यूज चॅनलवर सुद्धा तुम्ही या ठिकाणी ही बातमी या ठिकाणी ऐकली असेल, तर नक्की हे खरं आहे का, तर याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। उंची किती लागते, त्याचबरोबर एसटी महामंडळ भरतीमध्ये निवड प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर यामध्ये कोणकोणते पद असणार आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। आपल्या यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, कागदपत्र आपल्याला कोणकोणते लागणार आहे आणि फॉर्म भरणे केव्हापासून चालू होत आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एसटी महामंडळ भरतीबद्दल सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसटी महामंडळ भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसटी महामंडळामध्ये 17,450 जागांसाठी ही भरती या ठिकाणी आलेली आहे आणि ही जी भरती एसटी महामंडळ भरतीमध्ये तर हे कंत्राट बेसवर या ठिकाणी मुलांना घेतलं जात आहे। कंत्राट पद्धतीने हे भरती आहे, म्हणजे 3 वर्षासाठी हे कंत्राट आहे। 3 वर्षासाठी जे विद्यार्थी मित्रांनो हे भरती या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा। तर माझं जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी हात जोडून विनंती आहे, जे महाराष्ट्र राज्याचे जे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, तर पहा हे लवकरात लवकर जे हे परमनंट भरती झाली पाहिजे, जेणेकरून जे हे कंत्राट भरती नाही पाहिजे, पहिल्यासारखी ही रेग्युलर या ठिकाणी भरती पाहिजे, एक लक्षात ठेवा। कारण आमचं या ठिकाणी एसटी महामंडळ भरतीमध्ये जर सिलेक्शन झालं आणि 3 वर्षानंतर आम्ही या ठिकाणी कोणतं काम करणार आहे हे काही तुम्हाला या ठिकाणी विचारात घेता आलं पाहिजे। तर ह्या काही गोष्टी तर तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं, तर सरकारला हात जोडून विनंती आहे की जे एसटी महामंडळची जी भरती आहे हे कंत्राट या ठिकाणी कॅन्सल तुम्ही केली पाहिजे आणि जे परमनंट याच्या अगोदर भरती निघायची तशी भरती या ठिकाणी काढण्यात आली पाहिजे। तर एसटी महामंडळ भरती जी या ठिकाणी आहे तर हे 2 ऑक्टोबर पासून या ठिकाणी चालू होत आहे। तर ज्या पण विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटत आहे की ही कंत्राट पद्धतीने झाली नाही पाहिजे, तर नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये या ठिकाणी तुमचे जे या ठिकाणी शब्द मांडा या ठिकाणी, जेणेकरून हा जास्तीत जास्त जो व्हिडिओ आपला हा सरकारपर्यंत या ठिकाणी पोहोचला पाहिजे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की तुमचा जेवढा सपोर्ट असणार आहे तेवढा जे विद्यार्थी मित्रांनो आपला व्हिडिओ त्या ठिकाणी समोर जाणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पहा एसटी महामंडळ भरतीमध्ये हे 17,450 जागांसाठी भरती निघाली आहे, ज्यामध्ये जे पद असणार आहे तर मी तुम्हाला सांगून देतो, यामध्ये कंडक्टरचं पद असणार आहे, चालकचं पद असणार आहे, त्याचबरोबर लिपिकचं पद असणार आहे आणि मेकॅनिक आणि तांत्रिकचे सुद्धा यामध्ये पद असणार आहे। तर एका पदाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगून देतो। तर पहा जे एसटी महामंडळमध्ये जे चालकचं पद आहे त्याचबरोबर कंडक्टरचं जे पद आहे यामध्ये उंची 160 सेंटीमीटर लागते। महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकता आणि पगारचा जर विचार केला तर 30,000 रुपये महिना यामध्ये ठेवण्यात आला आहे आणि वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 33 वर्षापर्यंत आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे, एवढी वयोमर्यादा यामध्ये ठेवण्यात आली आहे। जे कंडक्टरचे जे पद आहे त्याचबरोबर चालकचं पद आहे या पदामध्ये 10वी पास आपण पाहिजे। प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PSV बॅच बिल आवश्यक आहे आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ यांच्याकडील वाहकाचा वैध परवाना बॅच बिल नियुक्तीपूर्वी सादर करणे आवश्यक आहे, एवढं शैक्षणिक पात्रता यामध्ये लागते। आणि या पदामध्ये कंडक्टर आणि चालक पदामध्ये जर आपण पाहिलं तर भरपूर तुम्ही न्यूज चॅनलवर पाहिलं असेल की पेपरने यामध्ये डायरेक्ट सिलेक्शन होते। मी तुम्हाला आता सांगून देतो, हे सर्व या ठिकाणी जे या ठिकाणी फेक आहे न्यूज चॅनलवर जेवढं पण सांगू राहिले पेपरने यामध्ये, तर पहा पेपर यामध्ये असणार, आपला पेपर असणार, आपली ड्रायव्हिंग टेस्ट घेतला जाणार आहे, त्यानंतर आपलं डॉक्युमेंटेशन मेडिकल अशी सर्व प्रोसेस झाल्यानंतर आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। तर यामध्ये आपला पेपर घेतला जाणार आहे कंडक्टर आणि चालक पदामध्ये। तर यामध्ये 100 मार्काचा पेपर घेतला जाणार आहे, ज्यामध्ये 40 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञान झालं, त्याचबरोबर गणित बुद्धिमत्ता चाचणी झालं, त्याचबरोबर मराठी व्याकरण झालं, इंग्रजी ग्रामर झालं, हे प्रश्न या ठिकाणी 40 विचारले जाणार आहे आणि 60 प्रश्न वाहन चालवण्याच्या रिलेटेड विचारले जाणार आहे। अशा प्रकारे 100 मार्काचा आपल्या यामध्ये पेपर होणार आहे आणि पासिंगचा जर विचार केला 35% आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे। 100 पैकी 35 जरी मार्क्स पडले तर आपलं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्स यामध्ये असणार आहे। 35 मार्कवाले त्यांना पोरं भेटले नाही तर मग ते मागासवर्गीय कॅटेगरीमधून सुद्धा 30 मार्कवाले पोरं या ठिकाणी उचलणार आहे। तर अशी प्रोसेस या ठिकाणी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। एसटी महामंडळमध्ये जे दुसरं जे पद आहे तर हे या ठिकाणी आहे लिपिक आणि टंकलेखकचं। तर यामध्ये जी शैक्षणिक पात्रता
पात्रता राहणार आहे। तर यामध्ये आपण या ठिकाणी 12वी पास पाहिजे आणि त्याचबरोबर 30 शब्द प्रति मिनिट आपलं टायपिंग पाहिजे मराठी आणि इंग्रजी शब्द 35 प्रति मिनिट आपलं टायपिंग या ठिकाणी असलं पाहिजे। ठीक आहे, एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता लागते 12वी पास महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार। पगार यामध्ये 30,000 रुपये भेटणार आहे आणि त्याचबरोबर आणखीन यामध्ये एक पद असणार आहे, तर ते असणार आहे या ठिकाणी मेकॅनिकल आणि तांत्रिकचं पद असणार आहे। यामध्ये ITI पाहिजे आणि डिप्लोमा पाहिजे संबंधित ट्रेडमध्ये। ठीक आहे, एवढं शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रात जर आपण विचार केला कोणकोणते कागदपत्र लागणार आहे, आधार कार्ड लागणार आहे, त्याचबरोबर आपल्याला डोमिसाइल लागणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला 10वीचं मार्कशीट लागणार आहे, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, त्याचबरोबर LME लायसन पाहिजे, RTO बॅच बिलला पाहिजे, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे जे SC ST OBC कॅटेगरीमध्ये आहे, त्याचबरोबर जे बस एवढे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे, पासपोर्ट फोटो लागणार आहे, बस एवढे डॉक्युमेंट आपल्याला भरतीला लागणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपली यामध्ये निवड प्रक्रिया होणार आहे आणि जे लिपिकचं जे पद आहे लिपिक पदामध्ये आपलं काय असणार आहे, यामध्ये पेपर असणार आहे, पेपरच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे। जे लिपिकचं जे पद आहे लिपिक टंकलेखकचं, तर यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे। पेपर हा 100 मार्काचा असणार आहे, ज्यामध्ये सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न, त्याचबरोबर गणिताचे 25 प्रश्न, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, अशा प्रकारे 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। 1.5 घंट्याचा टाइम पेपरसाठी भेटणार आहे आणि पेपरच्या बेसवर आपलं लिपिक पदामध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, असे जेवढे पण पद आहे तर त्यामध्ये आपला पेपर या ठिकाणी असणार आहे। तर तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता ST मध्ये तब्बल 17,450 पदांसाठी मोठी संधी। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ MSRTC हे महाराष्ट्राच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा कणा आहे। सध्या महामंडळात दाखल होणाऱ्या 8,000 नवीन बसेस आणि कार्यरत कर्मचाऱ्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। त्यानुसार ST महामंडळात लवकर 17,450 चालक आणि सहाय्यक पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। ST मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांना राज्यातील हजारो तरुणांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे। कारण परिवहन मंत्री प्रताप सरनाईक काय म्हणाले, तरुणांसाठी संधी, आर्थिक संकटातून जात असलेल्या ST महामंडळाला पुन्हा नवसंजीवन देण्यासाठी ही भरती अत्यंत महत्त्वाची आहे। राज्यातील तरुणांनी या संधीचा फायदा घेऊन महाराष्ट्राच्या सेवेत सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे। योग्य वेळेत आवश्यक कागदपत्रासह अर्ज करण्यासाठी सज्ज राहा असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे। ST महामंडळ भरतीची तयारी कशी करायची आहे, सर्वात महत्त्वाचे आपल्याकडे जड वाहन चालवण्याचा परवाना आपल्याजवळ वैध आणि 3 वर्षाचा जुना आहे का ते तपासा। 10वी आणि 12वी पास लागणार आहे, त्याचबरोबर डोमिसाइल आपल्याला लागणार आहे, त्याचबरोबर कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे, हे काही डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे आणि चालक पदासाठी वाहन चालवण्याचा कौशल्य ड्रायव्हिंग टेस्ट आणि दोन्ही पदासाठी शारीरिक तंदुरुस्त आवश्यक आहे। रोज धावण्याचा सराव सुद्धा करा, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आणि त्याचबरोबर चालक वाहक नियम व कायदे, रस्त्यावरील चिन्हे, रोड सिग्नल आणि वाहतुकीचे नियम, ट्रॅफिक रूल्स यांचा सखोल अभ्यास करा। तांत्रिक ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, त्याचबरोबर STच्या इतिहासात, महाराष्ट्राचा भूगोल, सामान्य विज्ञान आणि चालू घडामोडी यावर आधारित प्रश्नदा तयार ठेवा। ठीक आहे, त्याचबरोबर इच्छुक उमेदवारांनी MSRTCच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध होणाऱ्या निविदा आणि जाहिरातीवर लक्ष आपल्याला ठेवायचं आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी हे अपडेट आहे। तर या ठिकाणी 2 ऑक्टोबरपासून फॉर्म भरण्यात आलं होतं। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार। आजच्या दिवसात थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।